हाय. तर आम्ही आज निघालो होतो संध्याकाळी मस्त असं बाहेर, मस्त गॉगल घातला, थोडीशी शायनिंग वगैरे मारली आणि माझा हा राजकुमार जो पुढे बसलेला होता तर त्याला मम्माची आठवण आली, तर तो माझ्याकडे आला आणि मस्त आम्ही असं पोचलो आहोत श्री बद्रीनाथ मंदिर येथे, जे की खूप प्रसिद्ध आणि खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे. त्यांच्या तिकडचं म्हणजे कोरीव जे काम आहे ना ते खूप अप्रतिम केलेलं आहे. मंदिर बघताच क्षणी एकदम मनात बसून गेलं माझ्या. मस्तपैकी तिथे पोचलो, थोड्याशा शिड्या वगैरे चार्विकला चढवल्या, कारण का तो चढायला अजिबात मागत नाही. चालणं त्याला कंटाळाच येतो, चप्पल तर पाहिजे पायात, पण त्याला चालायला अजिबात नको. मग त्याला जबरदस्ती थोडं चालवलं. मंदिरामध्ये पोचलं. एवढं मंदिर भारी जे की बांधलं होतं ना, म्हणजे काय सांगणार, शब्दात सांगता येणार नाही. मस्त तिकडे असे थोडे फोटोशूट केले आणि मग तिथे थोडा वेळ टाईमपास केला. बसलो थोडा वेळ मस्त असं मंदिराच्या देवाच्या गाभाऱ्यात बसल्यावरती मन प्रसन्न होतं. तर थोडा वेळ आम्ही तिथेच बसलो, थोडेसे आमचे फोटोशूट वगैरे केले आणि मग आम्ही रिटर्न निघालो. तर आम्हाला येता श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचं होतं. मग ते जवळपास आम्हाला लागलं. मग तिथेही आम्ही गेलो. संध्याकाळचं वातावरण एकदम असं मस्त होतं ना, जे की 6-6:30च्या आसपास वातावरण एकदम थंड असं होतं. मग आम्ही पोचलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. मस्त तिथे दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे घेतला, थोडा वेळ तिथे बसलो, शांतता वाटली आणि मग आम्ही तिथून परत रिटर्न निघालो. तर चार्विकची मस्ती चालू होती की त्याला गार्डनमध्ये बसायचं होतं. तर आम्हाला लेट झालं.